आंघोळ होऊन गेली ना तर चांगलं वाटते, फ्रेश वाटते मस्त. नाही तर 12 दुपारची आंघोळ काही मला चांगली वाटतच नाही. आता म्हटलं झाडझूड गिडझूड केली, सगळा गागरदा बसला होता अंगावर. आता ह्या दिवसाचं तर गागरदा असा चिटकूनच बसते, चिटकून बसाले. कधी थंडी लागून राहिली तर कधी पाणी येऊन राहिलं तर कधी ऊन लागून राहिली, काही समजून नाही राहिलं या वातावरणाचं. म्हटलं मस्त आंघोळ करून घेतली. आता फक्त देवपूजा राहिली, देवपूजा करतो आणि मोकळी होऊन जातो. झाडझूड तर करून घेतली, पण आता 9 वाजताचा टाईम होऊन राहिला. आता काल एवढं मोठं घडलं तरी सून काही उठली नाही. हां, उठली नाही ना ते काय मी त्या रुंजून नाही चहा केला का नाही केला. तर पहिले बोलावतो तिले आणि विचारतो चहा केला का नाही केला म्हणून. जरासा चहा कर म्हणून. आता चहा पाहिजे. आता सकाळी तुम्ही काही पेली नाही. आता ते रुपयाचे बाबा गेले बाहेर. आता त्याला डॉक्टरनं सांगितलं ना का सकाळी 1-2 चक्रा मारा म्हणे. तर कायचं ते चांगलंच चाललं आता लंबे. आता थोडं बरं वाटून राहिलं तर त्याला. आता ते येईल रुंजूनले म्हणा 2 कप चहा करून ठेवून दे म्हणा. हां, ते महाराणी केव्हा उठते तर आज तिचा निकालच लावतो ना. आज तिचा पूर्ण निकाल लावतो मी. आई झाली का हो आई आंघोळ? मी तुझीच वाट पाहून राहिली होती. म्हटलं त्या एवढी झाडझूड केली म्हटलं तर म्हणून गेली असेल म्हटलं तू आंघोळ करायला लवकरच. सगळी धूळ बसली असेल तुझ्या अंगावर, आहे नाही काय? नाही तर काय, तुझ्या बाबाला म्हणून राहिली मी जराशी तिथं ते बारीक गिट्टी येते ती आणून टाकून द्या म्हटलं जराशी अंगणात. ते धूळ गिड काही उडत नाही मग, आणि जरासं पाणी छिपलं का बरोबर होऊन जाते. पण तुझे बाबा काही ऐकत नाही. आणि ते लेकरं सारे दिवसभर अंगणात खेळते, इकडे गड्डे तिकडे गड्डे करून टाकते सगळे मातीचे. आणि मग ते आपण झाडं तर ते पूर्ण काय करते अंगावर बसून जाते. बरं जाऊ दे आता. मग इथं झाली आंघोळ किंकोळ. हां, आता मला तू चहा करून दे. मी नाही काय मग देवपूजा करतो आणि मग आपण दोघीजणी स्वयंपाकाची तयारी करू. आणि ते उठली काय तुझी बहिणी उठली काय? नाही बाई, त्याचा दरवाजा तर लागलाच आहे. दरवाजा उघडलाच नाही आहे ना, लोटला आहे. नाही तर मी पाहिलं असतं दरवाजा अंदरून लागलाय कोंडा. आणि मग मी काय आवाज देऊ? मी काही आवाज दिला नाही. मी काल जाऊ त्याच्या खोलीजवळ. असं महांत बेशरम आहे. आज तिचा निकाल लावतो ना मी. हां, उठू दे केव्हापर्यंत उठते तर पाहतोच आज मी. जाय तू माझ्यासाठी चहा कर. ते बाबा येतच आता. हां, त्याच्यासाठी करून ठेवून दे. मग ते पाच बसन उठत बसन आणि पेत बसन. हां, जा दोघांसाठी कर. तू पिली काय चहा? नाही बाई, म्हटलं आता तुझ्यासाठी करत तेव्हाच मी पिऊन घेईन. म्हटलं काही एकटीसाठी करू. मग मी काही केलंच नाही. तिकडचा आवरवर केलं, गॅस ओटा धुतला आणि ती वाट पाहून राहिली होती. म्हटलं तू आंघोळ करून येतं मग आपल्यासाठी चहा करून घेतो म्हटलं. बरं चल जाय मग तुझ्यासाठी मांडून घ्या, आपल्या तिघासाठी मांडून घे चहा. आणि आणून दे बरं पहिले. मला नाही का सकाळी चहा प्यायची सवय आहे. पण मला तू काही दिसली नाही आणि ते अंगण काही चांगलं वाटे नाही मला. म्हणून मी पहिले ते झाडझूड गिडझूड करून घेतली. ते बाबाही केले. आता तुझे बाबा तर चालले नाही सकाळी. चहा घ्या काही पिऊन नाही राहिले ते. मग माझ्या जीवावर आलं काय करू म्हटलं एकटीसाठी. आता मी तुझी वाट पाहून राहिली होती. मला हे झालं आता तू करून देतं ना तर मग मन नाही करत चहा घ्या करायला. आता तू हातातच देतं ना. जाऊ दे आता. जाय बरं मग आपल्या तिघासाठी करून घे चहा. हो आई हो, मी तिघासाठी करून आणतो चहा. किती बेशरम म्हणाव्या सुनीले. काल एवढं काही झालं, एवढा नुकसान केला आणि म्हटलं तिला काही लाज शरम नाही आहे का. आता तरी चांगली वागू दे बा. हां, आता मी चांगली राहते सगळे सोबत, सगळेच्या वरवर करतो. पण नाही, कसंच शिकवलं तिच्या आईनं आणि कसंच शिकवलं नाही काय माहीत काय करावं. पण आज तर तिचा निकाल लावतोच ना मी. उठू दे ना. आज मी तिची वाटच पाहतो केव्हा उठते ते आणि केव्हा नाही. आणि त्या बैलाला पाहतो, बायकोच्या बैलाला पाहतो, त्याची घेतो चांगली परेट. आता काय पडलं आहे मग इथं? काय आहे? कचरा होय वाटते. सगळे झाडझूड केली, हवे किवेनं आला असं ह्या. आता हे रुपेशराव तर झोपले आहे. यायला काही उठवत नाही. आता निघून जातो मी इथून. आता इथं थांबली ना तर बस हे आता मला मोलकरणीसारखं काम करायला लावण आणि टोमणे अलग मारण. हां, आणि मै सासू तर म्हटलं एवढी रागिटली आहे. आता तर हातपाय धुवून माझ्या मागं लागून जाईल. मी काही नाही आता काही नाही. आता मी इथून निघूनच जातो. इथं काय एक क्षण नाही थांबत नाही आता मी. आता काल चालली होती मी, पण काल काही जमलं नाही. ते रात्र झाली होती आणि गाड्या गिड्या भेटल्या असत्या नाही भेटल्या असत्या तर हां, याच्या खिशातून पैसे काढले. म्हटलं तिकीट पाण्यापुरतेच निघाले, पण निघाले तर खरी. आता निघतो मी. आता काय माहीत हे माझी सासू उठली का नाही उठली. तर आता उशीर तर लपून गेला. माझी सासू तर सकाळीच सुटते. पण काही असं उठली असेल ना तर लपून निघून जातो पटकीने. बरं झालं कोणीच नाही. म्हटलं घरात कोणीच नाही दिसून राहिलं. बाहेर गेले वाटते, नाही तर झोपले असन. गेले सवय पडली आता माझ्यासारखी 9 वाजेपर्यंत झोपायची. आता चांगलं होऊन जाते. अशीच निघून जातो ना मी आता. कोणाला माहिती नाही होत ना काही नाही होत. माय हे कुठं चालली? हां, हे रश्मी कुठं चालली बॅग घेऊन? हां, एवढं सकाळी? आतापर्यंत तर हिचा दरवाजा लागलाच होता म्हणे, तेरून म्हणे. आणि आता कुठं चालली? कुठं निघाली बाप्पा सकाळी? बाप्पा हां, चालली वाटते, निघाली वाटते. हे हां, घरातून पळून राहिली काय? हां, मोठी कशी आहे पप्पा हे? सून होय का काय होय? काही झालं का नुसती पळ काढते. हां, काही विचार नाही करत ना काही नाही करत. हां, बॅग भरते आणि बस निघून जाते. लग्न झालं होतं तेव्हाही अशीच निघाली होती. हे कोणाला सांगितलं नव्हतं काही नाही. हां, बॅग भरला आणि चालली गेली. काय होय हे रश्मी? हां, कुठं चालली?
बॅग घेऊन सकाळी सकाळी? आतेबाई काय त्याचा पप्पा करून राहिली? हा कुठे चालली म्हटलं एवढ्या सकाळी? नाही तर तुझ्याकडून उठणं नाही होत एवढ्या सकाळी, घरातले कामं राहिले तर. आणि आता म्हटलं सकाळी सकाळी हे बॅग घेऊन कुठे चालली? माहेरी चालली वाटते तुया. हा आणि हे कसं आहे म्हटलं? काही झालं गिरात का काही झालं का बॅग घेत आणि चालली माहेरी? हा कोणाला सांगितलं का नाही सांगितलं का? त्याला माहिती आहे का, रुपयाला माहिती आहे का चालली म्हणून तू? हा हे काय होय हे असं शिकवलं काय तुझ्या आईनं तुझ्या बाबांना तुले? काही झालं घरात का बॅग घेतलं का चाललं म्हणून? नाही नाही ते आतेबाई मी माझ्या आईच्या मी काय बोलू मी? बाप रे हे वहिनी, हा एवढा मोठा बॅग घेऊन कुठे चालली हे? हा हे वहिनी काही मॅटकीट झाली का काय माहित? हा हिला दिमाग नाही वाटते. कालच तर एवढं सगळं काही झालं घरात. हा अजून हे नवीनच तमाशा करते, नवीन तमाशा करायला. काय माहित तिला डोकं आहे का नाही आहे तर का बिना डोक्याची झाली ते हे? कुठे चालली तू सांग ना मला. हा तू सांग तर खरी कुठे चालली एवढा मोठा बॅग घेऊन सकाळी सकाळी? हा सांगशील काही का बस अशी उभी राहायशील तोंड फाडून? हा जाय वर रुंजून जाय. त्या रुपयाला आवाज दे बरं, रुपयाला आवाज दे. आई चहा आणला होता. ठेवतो चहा, हा नंतर पिन मी. चहाच्या पेक्षा जास्त काम आहे म्हटलं अर्जंट घरात. हा ते पहिले करू दे मला, नंतर पिन मी चहा. गरम करून आणून देतो नंतर. पहिले ठेवतो चहा, रुपयाला आवाज दे बरं, दे बरं आवाज त्याले. हो 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 आई हो. आता मॅट सारखी उभी राहतं का माझ्यासमोर? हा बस तिथं सोप्यावर बस. आज तुया म्हटलं, आज तुया काय आहे तुझ्या मनात काय नाही सगळं माहीत पडलं पाहिजे आम्हाला. तू बस तिथं सोप्यावर. हा तू आज निकालच लावतो आम्ही. हो आतेबाई तुला बस म्हटलं ना, बस तिथं सोप्यावर बस. काय धिंगाणा लावला? हा कालच तर एवढं मोठं झालं का झोप नाही लागली रात्रभर, एवढं मोठं नुकसान झालं. आणि आज म्हटलं दिवस नाही निघाला तर तमाशे सुरू. हा तमाशे खतम व्हायचं काही नावच नाही घेऊन राहिले घरातले खतम व्हाले. काय करावं काय माहित. हा रुंजून आला का तो रुपया आला काय? हो आई हो. काय होय आई? हा चांगलं झोपलो होतो मी, कायले उठवलं मला? दुकान 11 वाजता उघडायचे आहे ना, आतापासूनच उठून दिलं काय? आता तर जमतेम 9 वाजून राहिले. थोडा वेळ झोपलो असतो मग केले असतं आंघोळ घेऊन कोवडून केलं असतं दुकानावर. हा एवढं लवकर कायले उठवलं मला? आणि ह्या बॅग कोणाचा होय? हा कुठं चालली आई तू? कुठं गावागिवाला चालली काय? अरे मी कुठे जाणार आहे, मी कुठे जाणार आहे? तुझी बायको चालली म्हटलं. तुझी बायको तुला सांगितलं नाही का तिनं कुठं चालली कुठं नाही? हा एकटी उठली म्हटलं, बॅग घेतला निघून राहिली होती. ते तर बरं झालं का मला लक्ष गेलं, नाही तर गेली असते आता तुझी बायको घराच्या बाहेर. हा कोणाला सांगितलं नाही काही नाही. काय काही बोलता आई? हा ते कायले जाईल? ते तू झोपली होती. अरे बैला मागं पलटून पाय, मागं पलटून. काय होय हे रश्मी? काय होय हे? हा कुठं चालली होती तू सकाळी सकाळी? बॅग गिग भरलं ना? हा तुला सांगितलं ना मी, रात्रीच सांगितलं ना, झालं गेलं जाऊ ते म्हटलं तिकडे. हा आणि कायले हे जास्तीचे कामं करून राहिली तू? हा कोणी सांगितलं तुला अशी जास्तीचे कामं? याच्या अगोदरही तू गेली होती ना अशीच न सांगता गेली होती ना? आणि तेव्हा किती झालं होतं माहिती आहे ना तुले? अजून तसंच करतं काय एवढं सगळं काही झाल्यावर? हा काय मॅट चाय लावले हे? तुला दिमाग नाही आहे काय? काही दिमाग नाही वाटते तुले? हा दिमागाच्या गोष्टी करणं जराशा. काय होय हे मॅटासारखं काही झालं का? उचलतं बॅग निघाली, उचलतं बॅग निघाली. हा काय झालं रश्मी? काऊन निघून राहिली? हा काय झालं? कुठं चालली तू? पहिले मला हे सांग, कुठं चालली तू? आईच्या घरी चालली काय तू? हा आणि तुला जायचं होतं तर मला सांगा लागत होतं ना, मी सोडून दिलं असतं तुले. हे काय होय न सांगता कोणाली? हा बॅग घेतला आणि निघाली. काय झालं सकाळी सकाळी सगळा कलर येऊन राहिला? काय झालं आता घरात? अरे काय झालं आता? हा दिवस निघाला तर झाले काय तमाशे चालू? काय झालं आता घरात? आणि ह्या बॅग कोणाचा होय? कोण चाललो कुठं? काय विचारता आता? पहा ना तुम्हीच पहा. हा हे तुमच्या सुनीचे म्हटलं करीने पहा तुम्ही. हा बॅग घेतला, भरला बॅग, कपडे गिपडे भरले, काय भरलं काय नाही त्याच्यात. आणि चालली होती ती तिच्या माहेरात चालली होती वाटते. हा हे चांगलं आहे का हिचं? काही झालं घरात का? भरते कपडे, बॅग गिग भरते आणि निघून जाते. हा कोणाला सांगत नाही काही नाही. काय माहेरी चालली होती ते एकटी? काय होय हे? हा सुनबाई काय होय हे? हा नाही म्हणून राहिलो तर फायदा नका उचलू याचा. दोघंही नवरा बायको. काय होय हे? हे काही चांगलं आहे काय? हे सोनवारीचे चांगले लक्षण आहे काय? हे घरात काही झालं नाही काही नाही का? घेतला बॅग आणि चालला आपण है ना? आणि तुमच्या गेल्याच्या नंतर लोक काय काय गोष्टी करते याचा विचार केला काय? इथेही विचार करत आणि तिथेही विचार करत सारे लोक. काय हे बाई कशी आली म्हणून इथं, आणि हे बाई कशी गेली म्हणून इथून. काही मॅटासारखे काही कामं करत राह. काय होय रे रुपये हे? हा तुला माहित होतं का याच्यातलं काही? नाही बाबा, मला तर काहीच माहित नाही. मला तर आईनं सांगितलं, मी तर झोपलो होतो. वा झालं तेल झालं म्हटलं ह्या घराचं तेल झालं. एक दिवस चांगला निघून राहिला या घरात. हा आपली तब्येत खराब असून आपल्याला म्हटलं पुन्हा घरादाराची फिकर आहे, आणि येईल फक्त तमाशे सुजून राहिले घरात, बाकी काहीच नाही. आणि काहून बाई कुठे चालली होती तू न सांगता? हे पा आता ते काही बोलणार आहे नाही. ते पा चचपच करून राहिली. तिच्या तोंडातून काही बरोबर शब्द निघून नाही राहिले. आणि कायचा होय म्हटलं या तमाशा? हा ह्या तमाशाला आडा लावता तुम्ही का नाही लावत? हा
माझ्या डोक्याच्या वरतून पाणी चाललं म्हटलं. आता लय डोक्याच्या वरतून पाणी चाललं. आता हे घरात राहू द्यायच्या लायकीची नाही आहे. तमाशेखोर झाली म्हटलं. हे काही झालं गेलं का बॅग भरते आणि निघते, बॅग भरते आणि निघते. अशानं होणार आहे काय? सारे गावातले लोक गोष्टी करते. मग काहून गेली, काय गेली यायची सून? मागं गेली होती तर लोक काय काय बोले म्हटलं, काय काय बोले. पोराला किती बोलणे ऐका लागले. काहून चालली गेली आणि काय झालं असं घरी, आणि तू यात काही कमी आहे, ढमकन टमकं. आणि आता अजून तिनं ठोस कदम उचलला. आता म्हटलं आता डोक्याच्या वरतं पाणी गेलं. आता काय करतात आत्ताच करा म्हटलं. ह्या गोष्टीचा निकाल मला आत्ताच पाहिजे. आता तुमच्या हातात आहे सगळं काही. हे तर खरं पडून राहिली तू. आता म्हटलं येणं तमाशाच लावून ठेवला. आता या तमाशा संपवाच लागन. रोज रोजचं किटकिट 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 घरात. आता घरातही येणं काही चांगलं वाटून नाही राहिलं. दिवस नाही निघाला का ते, रात्र नाही झाली का ते. आणि काय होईल रुपेश? काहून तुझ्याकडून बायको सांभाळून नाही राहिली काय? ते बाबा मला काहीच माहित नाही ना. ते चालली तर मला काहीच माहित नाही. मॅटवाण्याच्या मग तुला माहित काय राहते? तुला दुकानातलं नाही माहित, तुला घरातलं नाही माहित, तुला बायकोचं नाही माहित, तुला माहित काय राहते मग? काय माहित राहते तुला? हे पाय पंचफुला, थांब मध्ये पहिले बसू दे. मी आतो बाहेर चांगली चून पडून राहिली. आता 9 वाजून राहिले. मला चक्कर येऊन राहिली. मला बसू दे पहिले, नंतर मी बोलतो. रुंजून जाय बाबासाठी पाणी आण बरं पहिले. नाही काही नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे, नको नाही पाहिजे. सगळी तहा नाही मिटली आणि भूकही मिटली, सगळं काही मिटली. म्हटलं राहू दे. हे पाय पंचफुला, आता म्हटलं मी एक निर्णय घेतला. आता आपल्या सुनीला काही इथं राहायचं आहे नाही. तिनं निर्णय घेतलाच होता ना तिच्या माहेरी जायचा. तर म्हटलं आपला तर विचार होता का तिच्या आईले तिच्या बाबाला इथं बोलावलं असतं आणि आमना सामना काय आहे तर 2 गोष्टी तिला समजावल्या असत्या. तिला धाडा गिडाचं तर नव्हतं आपल्याला, बस तिची समजूत घालायची होती. पण तिनं एवढा मोठा कदम उचलला ना. तर आता म्हटलं तिला रोज दे तिच्या माहेरी केव्हापर्यंत राहते तो. आणि तेले म्हणा चांगले इले सुधरावं म्हणा. हिचे चांगले चांगले लक्षणं भरा म्हणा. जशी मॅटचाई करते तिची मॅटचाई काढा म्हणा दिमागातून. आणि घेऊन जाय तिला, घेऊन जाय तू आणि सोडून ये बरं. जाय घेऊन जाय तिच्या माहेरी, सोडून ये. मी कायले सोडून येऊ? मी नाही जात. एक वेळा गेली होती तिच्या माहेरी. ती आली नव्हती माझ्यासोबत. किती अपमान केला होता म्हटलं तिनं. मी नाही जात तिच्या माहेरी. हे पाय पंचफुला, 1-2 गोष्टी आपल्याला इकडे तिकडे करावंच लागते पोराच्या यानं. जाय तिला घेऊन जाय, सोडून ये. आणि जराशी समजवतो तिच्या आईले तिच्या बाबाले. काय होतं म्हणा करा म्हणा हिचं म्हणा. जराशी समजूत घाला म्हणा. पण बाबा मॅटवानाच्या तू चांगला राह तिथं सुपा. एक शब्द नको काढतो तोंडातून. तूच चांगला राहिला असताना तर हे दिवस आले नसते म्हटलं. बिलकुल तसाच चुप राह. जर काही बोलला ना तर एक थोबाडीत मारन तू या. तिथंच पडून जाशील बाबा करत. आता पडून काही फायदा आहे नाही. बाबाला रागात दिसून राहिले. बाबा आता कोणाचीच ऐकून नाही म्हटलं. बरं जसे तुम्ही म्हणता तसे. आता तिला सोडा तर लागूनच. आता तिच्या आईले तिच्या बाबाले इथं बोलून राहिलो होतो ना आपण. पण ते तर काही तसं जमलं नाही. आता हिनंच देऊन दिली ना आपल्याला जागा. आता तिला सोडून देतो. आणि तेले काय आहे तर तेले चांगली समजूत घाला म्हणा नीची म्हणा. तुम्ही बरोबर बोलून राहिले. ह्या पोट्ट्याच्या काही लायकीचं काम नाही आहे हे. हे पोट्ट तर अजून तिथं बैलासारखा मान हलवून आणि अजून येऊन जाईल. आणि मग जशाच्या तसं घर होऊन जाईल. बरोबर बोलून राहिले तुम्ही. हे पाय पंचफुला, तुझ्यासोबत मी आलो असतो पण तुला तर माहिती आहे माझी तब्येत काही बरोबर आहे नाही. आणि त्याच्यात म्हटलं आपल्या घरी रोज काही ना काही चालू राहते. त्याच्यानं माझा बीपी अजून वाढून राहिला. हे या लोकांना काही दिसून नाही राहिलं. पण म्हटलं किती काही म्हटलं तर तुला तर माहिती आहे ना सगळी काही खबर माहिती कशी आहे कशी नाही तब्येत. म्हणून मी काही येत नाही. आणि तू येईपर्यंत मी घरात राहतो. आणि याली लावतो कामावर. जाय तू तिला घेऊन जाय. आणि काय आहे तो करून ये तिकडून. काय करतो तो त्या दिमाकानं. हो करतो. आणि तुम्ही जे बनवून राहिले ना ते बरोबर आहे. आता तिला सोडूनच येतो. पण म्हटलं तशी काही जात नाही मी. आता सगळी झाडझूड गिडझूड केली, आंघोळी झाली मी. आणि देवपूजा राहिली ना. आता काय देवपूजा केल्याशिवाय चालली जाऊ का तिला घेऊन घराच्या बाहेर? ते जशी आहे तर खरकटली तशीच चालली ते गावी. तशी मी जाऊ काय आता? पहिले मला देवपूजा करू द्या. त्याच्यानंतर तिला सोडून येतो. बसा तुम्ही. बाई रुंजून त्या बाबाला नाश्त्याला आणून दे. काही असं तर बनवलं काय त्या नाश्त्याचं? नाही बाई, सध्याच्या हाच तर बनवला. नाश्त्याचं तर काही बनवलं नाही. जाऊ दे. नाही बनवला तर नाही बनवला नाश्त्याचं. चहा बनवला ना. एखादा पराठा टाकून देते इले. जरासं तूप गिप लावून. तिचा नाश्ता होऊन जाते. आणि पाय मी तयारी करतो इले पाठवून येतो तिथं. आता इले सोडून याच लागल. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही ठेवला हिनं आपल्याजवळ. काहीच पर्याय नाही ठेवला. आता आईनं आणि बाबानं प्लॅनच बनवला म्हटलं. आता रश्मीला सोडायचा. पण हे रश्मी मॅट आहे. कायले एवढा मोठा कदम उचला लागत होता. इथंच जर गोष्ट चांगली होऊन राहिली होती तर फालतूच उचलला नाही एवढा मोठा कदम. आता तर मी काही बोलू नाही शकत. बाबाच्या समोर मी काहीच नाही बोलू शकत. काहीच नाही. मला तर वाटून राहिलं होतं. म्हटलं यायला झोपू देतो आणि मी निघून जातो. पण काही नाही. हे मै सासूला काही झोप कीप काही लागत नाही. मै सासू होतीच ना. मै सासू जागीच होती ना. आता जे गोष्ट म्हटलं चुपचाप होऊन राहिली होती ना. आता ते सगळ्या लोकही समोर येईन. लोकही समोर आले. आता तिथं नेईन मला माय माहेरी तर काय बडबड करते आणि काय नाही. आता तर मला लयच भेव लागून राहिलं. माय बाबा रेन घरी. माय बाबा काय करत मय आणि काय नाही मला काही समजून नाही राहिलं. आता बेकारच फसून गेली मी. बेकार फसाले. चांगली चालली होती बरं. कोणीच नव्हतं इथं. तर मै सासू आली ना मधातच टमका माराले. निघून गेली असती मी. मग आईच असते हे नाले. हे काही ठेवते थोडी ना मला तिथे जास्त दिवस. मागं असतं राहते मग येऊन गेले असते. पण या सासूनं सगळ्या किये करायावर म्हटलं पाणी टाकून दिलं.
लय लय बेकार फजिती झाली आता, मी लयच बेकार झाली. कसं करू आता? आता आता तिथं नेईन तर माझ्या भावजाया, मग आई, माझे बाबा, दादा काय म्हणा